हरे हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत गहिनीनाथ महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। श्री संत माधव बाबा महाराज की जय। गुरुवर्य मारुतराव महाराज की जय। सब संतन की जय। तया सर्वात्मका ईश्वर स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया तो प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली होळी माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 916वी होळी आहे। श्रीमद भगवत गीतेच्या 18व्या अध्यायातील 46व्या श्लोकाचं विश्लेषण करताना माऊलींनी ही होळी लिहिलेली आहे आणि या होळीच्या माध्यमातून माऊली काय सांगतात की कोणती पूजा देवाला आवडते, देव कोणत्या पूजेमुळे प्रसन्न होतो। तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपार तुझ्यालाही। या ओळीचं चिंतन आपल्याला दिल्या गेलेल्या वेळेच्या आत या ठिकाणी संपवायचं आहे। तत्पूर्वी की निमित्त ही सेवा आयोजित केलेली आहे त्या सेवेचा परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे। सद्गुरु मोतीराम महाराज माधव बाबा आणि मारुतराव महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली ही देवकरा नगरी म्हणजे माझी जन्मभूमी आणि या जन्मभूमीमध्ये मागच्या 118 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालतोय। या वर्षीचं हे 119वं वर्ष आणि या सप्ताहातील 7व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा ग्रामस्थ बंधू भगिनींनी आणि सप्ताह समितीतल्या सर्व मान्यवरांनी माझ्याकडे दिली आहे। त्याबद्दल सर्व ग्रामस्थ मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जास्तीचा वेळ न घेता या ओळीच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। इथं मोबाईलवर YouTube चालू आहे आणि हे सगळं प्रवचन आपण जगात जिथं जिथं मराठी माणसं राहतात जगात तिथं तिथं हे आपण पाठवणार आहोत। मी असलो काय नसलो काय हे प्रवचन कित्येक शतक जशास तसं राहतं अशी सोय मोबाईलने केलेली आहे। परवा कोरवाडीला 4 दिवसापूर्वी प्रवचनाला गेलो होतो, तिथेही 7व्या दिवसाची प्रल्हाद महाराज सेवा होती आणि प्रत्येक वेळेला मी वेगवेगळी ओळी घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी व्हिडिओ आपण बनवतोय। तिथं मी जी ओळी घेतली होती तरी अवधान एक वेळे दिये मग सर्व सुखासी पात्र होईले हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाईका। मोळवणच्या सप्ताहाला गेलो होतो, तिथं वेगळ्या ओळीवरचा
युट्यूबवर टाकली, नवल अंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी। वंजारवाडी कंधारमध्ये आहे, त्या गावाला गेलो तर तिथे निसाचा आणि मवाळ मिटुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळामृताचे। आता 19 तारखेला कंधारेवाडी कंधारमध्ये आहे आणि तिथं विषय घ्यायचा आहे पतीची या मता अनुसरून बायकोचं महत्व सांगायचंय। पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते असो। मुद्दाम मी ठरवलंय की आपण वेगवेगळ्या ओव्यांच्या वरतीचं चिंतन एकत्र करावं म्हणून आज मुद्दाम ही नवीन ओवी आपल्या समोर ठेवलेली आहे। आणि या प्रवचनासाठी गावातील महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे असा उद्धवरावजी इथं उपस्थित आहेत। आमचे शंकरराव प्राध्यापक फडसर हिंगणगावून इथं या प्रवचनासाठी आलेत। आमचे विश्वंभररावही खूप चांगलं प्रवचन करतात। प्रल्हाद महाराजांचं तर जवळपास या अध्यात्मामध्ये खूप मोठं काम आहे। आमचे माजी सरपंचही या ठिकाणी पारणात उपस्थित आहेत। आणि खरं म्हणजे पप्पाचा वारसा भागवत कथेच्या निमित्तानं, कारण व्हॉट्सअपच्या निमित्तानं आम्ही जरी इथं नसलो शरीरानं तरी देवकऱ्यात काय चाललंय हे सगळं कळतं। आमचे प्रवीण महाराज मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये ज्या भागवत कथा रामकथा चालतात त्याच्यातले जे काही देखावे आहेत ते फार सुंदर करतायत। आणि ज्यांच्या करंगळीला धरून आम्ही बोलायला शिकलो ते बाबू महाराज आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित आहेत। आणि सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे माझी आई इथं आशीर्वाद देण्यासाठी आहे। याच्या इतका आनंद जगाच्या पाठीवर कुठलाच नाही। बळी महाराज इथं उपस्थित आहेत, बाबू साहेब, आता कोणाकोणाची म्हणून नावं घ्यावी ती सगळी नावं त्याच्यामध्ये येत जातील। माझी बहीणही इथं उपस्थित आहे, बापरावजी महाराज, त्यांचे चिरंजीव, आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत। गौडा नाका या ठिकाणी उपस्थित आहेत। मी केवळ प्रवचनाला बसलो म्हणजे वर्षभरासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा। माझा मधवा बंधू भागवतही या ठिकाणी उपस्थित आहे। तर आपल्या सगळ्यांच्या चरणावरती मी पुनश्च एकदा साष्टांग दंडवत करून या ओवीच्या चिंतनाला प्रारंभ करूया। काय म्हणतात माऊली? माऊली म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा। सर्वात्मक म्हणजे काय? ज्या सर्वांच्या हृदयामध्ये बसलेला जो देव आहे, जी सगळीकडे भरून उरलेला जो देव आहे त्याला सर्वात्मक देव असं म्हटलंय। आणि हा जो सर्वात्मक देव आहे त्या देवाला कोणती पूजा आवडते? पहाटे उठून आमचे वडील दत्तात्रय भाऊराव बदने, आम्हाला त्यावेळेला मोबाईलचं कळालं नाही, परंतु त्यांची एखादी मुलाखत वगैरे जर युट्यूब मध्ये घेतली असती तर मला सांगायचं इथं बसलेल्या युवकांना की आपल्या आई वडिलांचे जे जे काही आता बाबा महाराज असतील अशांचे काही आपण युट्यूब केले तर ते गेले तरी ते आपल्याला पुन्हा बघायला मिळतात। एक मोठी संधी आहे ही, त्यावेळेला कळालं नाही। परंतु मला वडिलांची आठवण यासाठी होते की ते लवकर सकाळी उठायचे आणि उठल्याच्या नंतर त्यांनी कधी आंघोळ केली आणि घरातलंच पाणी पूजेला वापरलंय असं नाही। तुम्हाला माहित आहे पहिल्या सगळ्या पिढीतली माणसं आंघोळ झाल्याबरोबर गावातल्या विहिरीला जायचे, तिथून उघड्या पाठीनं आंघोळ ओल्या असताना पाणी आणायचं आणि त्याच्यातनं देवपूजा करायची। मग त्याला काही फुलं अर्पण करू, गंध अक्षरा ह्या सगळ्या गोष्टी नैवेद्य वगैरे केला जात होता। ही एक देवाच्या पूजेचा प्रकार आहे। आपल्याकडं भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत। त्याच्यातल्या एका प्रकारावरती मी परवा पोळवाडीला बोललो। पहिलाच प्रकार आहे नवविधा भक्तीमध्ये, त्याचं नाव आहे श्रवण भक्ती। श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम असा श्लोकच आलेला आहे। मी अर्धा श्लोक सांगितला आपल्याला। पहिल्यांदा कोणती भक्ती सांगितली? नवविधा भक्तीमध्ये देवाला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असलं तर 9 मार्ग सांगितले शास्त्रानं।
त्या 9 मार्गाने जाऊन तुम्हाला देवाला प्रसन्न करता येतं. त्यातला पहिला मार्ग कोणता आहे? श्रवणम, मनातून लक्षपूर्वक ऐकणं. आता त्याच्यावर मी बोलणार नाही. मी 41 मिनिटाचं कोळवाडीचं प्रवचन टाकलंय, वेळ मिळाला तर माझ्या युट्यूबवर जाऊन ऐका. त्यात नवविधा भक्तीमध्ये अर्चना पूजेबद्दल देखील सांगितलेलं आहे. देवाला जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? पूजेच्या माध्यमातून देखील देव आपल्याला प्रसन्न होतो. तुम्हाला माहिती आहे, रावण जगामध्ये देवाची भक्ती करण्यामध्ये, पूजा करण्यामध्ये नंबर 1 वर कोणाचं नाव आहे? रावणाचं. तुम्हाला माहिती आहे की तो जेव्हा महादेवाचा भक्त आहे रावण, जातीनं कोण आहे रावण? वा, जातीनं ब्राह्मण आहे बरं रावण. जातीनं रावण ब्राह्मण आहे, पण कृती दानवाची केली म्हणून त्याला आपण राक्षस म्हणतो. आणि प्रल्हाद दैत्याच्या कुळामध्ये जन्माला आहे, पण त्याची कृती चांगली होती, वागणूक चांगली होती म्हणून तो देवपदापर्यंत जाऊन पोहोचला. तर हा रावण हा महादेवाचा भक्त होता. आणि महादेवाची भक्ती करताना तुम्हाला माहिती आहे की इतकी मनातून पूजा करायचा की एकदा पूजा करताना काय कमी पडलं? एक कमळ कमी पडलं. आता मी तुम्हाला सांगायची काय गरज आहे? तर काय केलं रावणांनी? 10 शिरांच्या पैकी 1 मुंडक छाटलं आणि कुणाच्या? महेशाला अर्पण केलं. ही आहे पूजा. आपण तशी पूजा करतो का? आपल्या आपल्या मनाला विचारायचं. आपण मी काही लहान तोंडी मोठा घास कशाला घेऊ? ही एक पूजेचा प्रकार आहे. पण माऊलींना या पूजेपेक्षा महत्वाची दुसरी पूजा वाटते, म्हणून माऊली या ओवीमध्ये या पूजेला महत्व नाही आहे का? या पूजेला नक्कीच महत्व आहे. तर याच्यापेक्षा वेगळी पूजा माऊली या ओवीमध्ये सांगतात. कोणती पूजा आहे? स्वकर्म कुसुमांची विराट. म्हणजे काय? स्वतःला दिलेलं जे काम आहे स्वकर्म, हे काम आपण इमानदारीनं पार पाडणं म्हणजेच देवाची पूजा करणं आहे. ज्याला आता पट्टी गोळा करायचं काम दिलंय, त्यानं पट्टीचं काम इमानदारीनं पार पाडलं की त्यानं मंदिरात गेला काय आणि देवाचं दर्शन घेतलं काय, नाही घेतलं काय, तीच खरी त्याची पूजा आहे. विनेकराला विण्याचं काम दिलेलं आहे. विनेकरानं इमानदारीनं मन लावून ते काम केलं की ते सुद्धा देवाची काय आहे? पूजाच आहे. लक्षात आलं का? बरं, हे माऊलीच म्हणतात का फक्त? नाही, तुकाराम महाराजांना सुद्धा विचारलं ना, महाराज देवाची पूजा म्हणजे काय सांगा ना आम्हाला. तुकाराम महाराजांना विचारलं देवाची पूजा म्हणजे काय सांगा आम्हाला. तुम्हाला सगळ्यांना पाठ असलेला अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हेची विष्णूची महापूजा भवनारी पूजा अनो भवनारी भवनारी दूजा. कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणतात विष्णूची नुसती पूजा नाही, त्या विष्णूची महापूजा आहे. महापूजा आहे. काय केल्यानं होती या विष्णूची महापूजा? अभंगाचं पहिलं चरण काय आहे, ज्याच्यावर मी कीर्तन केले शिकायला असताना उद्धवराव. मी घरात लपून बसायचा. आमचे पंडित फड असोत, आमचे मुरकुटे शंकररावजी असोत, ते माणसं पाठवायचे त्या पोराला बोलून आणा कीर्तनाला. आणि दिवसभर अभ्यास केल्यानं कंटाळलेला असायचं. पण त्या काळामध्ये मग सोपे सोपे अभंग, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव, सोपे सोपे अभंगामध्ये चालायचं ते. त्याच्यामध्ये या अभंगावरही मी बोललो होतो. फार छान अभंग आहे. काय म्हणताय? अभंगाची सुरुवात कशी आहे? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा
अनुभव नाही दूजा. तुकाराम महाराज सांगतात विष्णूची पूजा म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. तुम्हाला ज्याला त्याला दिलेलं जे काम आहे ते कसं करायचं, इमानदारीनं करायचं. आता या अभंगामध्ये आलंय बघा, स्वामी कार म्हणजे काय, आपल्या मालकानं दिलेलं काम कसं करायचं, मनातून करा. सेवके करावे सांगितले काम. अहो शंकरराव, मालकाचं जर मनानं इमानदारीनं काम केलं की असा तांडा, वाडी, गाव, शहर अशी एकही जागा राहत नाही की जिथं तुमचं मंदिर तयार होत नाही. कळालं का मी बोललेलं. मंगल कार्यालय आमच्या जावयाचं आहे उदगीरला. तर त्या मंगल कार्यालयाला लग्नाला लोक यायला लागले तर पहिल्यांदा तिथं मंदिर लागतंय की नवरदेवाला पाया पडाय, काहीच नाही उदगीरला. फक्त त्या मंगल कार्यालयासाठी कुणाचं मंदिर आहे, कुणाचं असतंय मंदिर देवाचं दर्शन घ्यायला, कुणाचं, मारुतीचं. वाडी राहू द्या, चार घड्या राहू द्या, मोठं शहर राहू द्या, तांडा राहू द्या, प्रत्येक ठिकाणी एका भावाचं मंदिर आहेच. आहे का, कुणाचं, मारुती रायाचं. कशामुळं, केवळ स्वामीची काय केली, कुणाची, प्रभू रामचंद्रांची. मी हनुमान जयंतीला त्यांच्यावरती 1 तासाचा व्हिडिओ करून टाकला, हनुमान चरित्र टाकले. आमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या लोकांना माहिती आहे, मला काम नाही, दररोज एक व्हिडिओ टाकतो. बसवेश्वरावर काल टाकायचा होता, राहिलाय, पण आता आणलंय मटेरियल, टाकू. हनुमंतराय एवढे श्रेष्ठ का झाले रमावा, स्वामी काल तुकाराम महाराजांनी सांगितलं, शरण शरण हनुमंता तुम्हाला राम तुका, काय भक्ती यांचे वाटा मग शिवता. ही आता पुढची ओळ बघा, शूर आणि धीर. पुढे कशाच्या काळजी साधं, प्रभू महाराज स्वामी काळजी तो सार म्हणून शरण. तुकाराम महाराज कोणाला बी शरण घ्यायला सोपे येते. अहो छत्रपती शिवाजी महाराज भेटायला आले तरी सुद्धा महाराजांनी त्यांचा सन्मान केला, पण त्यांनी काय सांगितलं की मला सोनं नको, मला घोडे नको, मला काही नको, आम्हाला काय पाहिजे तर तुम्ही चांगलं राज्य चालवा. ते तुकाराम महाराज हनुमंतरायांना शरण येतात का, स्वामी काळजी तू सादर. आणि जे स्वामीच्या काळजात सादर असतात तीच खरी देवाची काय आहे, पूजा. स्वामी काळ गुरु भक्ती, दुसरं काही करू नका. आपल्या गुरुची भक्ती जर मनातून केली तर ती सुद्धा देवाची पूजा आहे. पितृवचन सेवा पती, आपल्या वडिलांच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. परशुरामाचं माहिती आहे तुम्हाला, आपल्या आईचा शिरच्छेद केला, वडिलांचं वाक्य टाळायचं नाही म्हणून. आणि पत्नी कशी असावी, कारण मी कोळवाडीला एक उदाहरण दिलं, उद्दालक ऋषी, त्याच्या बायकोचं नाव होतं कर्कशा. आणि त्या उद्दालकाच्या नावावरूनच उदगीर शहराचं नाव पडलंय, कारण ते ऋषी उदगीरला राहत होते. त्याच्या बायकोचं नाव होतं काय, नावच होतं कर्कशा. सारखी किरकिर 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 किर करायची. नवऱ्यानं पूर्वेकर जायचंय म्हणलं की तिला कोणीकर म्हणाव. आता ही फार चांगल्या दृष्टांत आहे, पण डबल होतंय, सांगत नाही नवऱ्या, ते आलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. मला सांगायचंय काय, नवऱ्याची बायको पण केवळ नवऱ्याची बायको करावं असं नाही. बायकोनच नवऱ्याची करावं असं नाही, नवऱ्यानं सुद्धा बायकोची अडचण लक्षात घेतली पाहिजे. नाहीतर एक हो असं नाही. तुम्ही बघा ना, रामायण कशासाठी आहे, रामायणामध्ये प्रभू रामचंद्र
आई साहेब जेव्हा वनामध्ये सापडल्या नाही, दिसायला गेल्या, तेव्हा झाडाला, झुडपाला, पर्वताला, दगडाला सुद्धा त्यांनी गळपाटून मिठी मारलेने रडलेले आहे. जाऊ द्या, आता मी जास्त विषय घेत नाही. काय सांगितलं मी आपल्याला की देवाची पूजा म्हणजे कोणती, तर जे आपल्याला काम दिलंय ते आपण प्रामाणिकपणे पार पाडणं, हीच खरी देवाची पूजा आहे. आपण अशी पूजा करतो का, एवढा विचार या ओळीच्या निमित्तानं आपण करायचा. मला इंगळे महाराजांची आठवण होते. ते याच ठिकाणी उभा टाकून एक पूजेबद्दल दृष्टांत सांगायचे. आता दृष्टांत सांगितल्याशिवाय सिद्धांत लक्षात येत नाही. आपली पूजा कशी आहे म्हणायची इंगळे महाराज. म्हणले आमचे कातकरवाडीचे अण्णा मुंडे आहे का काय, नरारी आपण अण्णा नरारी सारखा असा अत्यंत भाविक वारकरी, नित्य नेमानं देवाची दररोज पूजा करणारे. आपल्या पूजेबद्दल इंगळे महाराजांचा दृष्टांत त्यांचं नाव घेऊन सांगतोय. दररोज पूजा करणारे नित्य नेमानं. तर त्यांना काहीतरी 5-6 दिवसासाठी काम निघालं आणि काम निघालं, जायचं ठरलं उद्या. त्यांनी आपल्या पोराला बोलावलं, म्हणलं बाळा आता मला 5-6 दिवस काम आहे आणि घरात तर आपला नियम आहे दररोजचा पूजा करायची. काही कर म्हणले, एवढे 5-6 दिवस पूजेचं काम सांभाळ. पण तुम्हाला माहिती आहे की आजकालचे पोरं कशी आहेत, त्याला काही पूजेबद्दलची आवड होती का, नाही. पण वारकऱ्याचा असा असतं की नित्य नेमाने तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवरी. यांना विचारलं पोराला, पोरग म्हणलं बाबा मला काही होईल का नाही. नाही रे बापू म्हणले, काही कर, नियम मोडू देऊ नको, तुला हात जोडतो मी, कशी जमल तशी कर, पण 5-6 दिवस पूजा कर. तर लईच बाबा गयावया करायला म्हणला ठीक आहे बाबा करतो. बाबा याच्या विश्वासावर गेले निघून. हे पोरग होतं सूर्यवंशी. सूर्य वरी आल्याशिवाय काय झोपीतून उठत नव्हतं, सूर्याचं दर्शन झाल्याशिवाय. कसं तरी उठलं, मला बाबाला शब्द दिलेला आहे. त्या देवालयाच्या जवळ गेलं, बघतोय तर काय 100-150 देव. आणि मला तुम्हाला माझ्या माता मागेंना हात जोडून विनंती करायची बरं इथं बसून, ज्या ज्या देवाच्या दर्शनाला जातात त्या देवापासून मूर्ती आणायची नाही. पाप लागतंय. एवढ्या मोठ्या मंदिरामध्ये आपल्या देवघरात मूर्त्या ठेवायच्या आणि त्याची जर सगळी सोय व्हायला गेली तर पाप लागते. मला माझ्या बायकोनच सांगितलं. मी म्हणलं घे की पंढरपूरला, घे दत्तात्रयाला मावरला गेले की ते घे, स्वामी समर्थ गेले की ते घे, ह्याला गेले की ते. अन्न सोप आहे कोणती गोष्ट, पण त्याची सगळी विधी करणं अवघड आहे. म्हणून माझ्या माता मागणींना गरीब माणसं तेवढं लक्ष देत नाही. जास्त देव ठेवू नका. तुम्हाला जे तुमचे आराध्य दैवत असतील तेवढे राहू द्या, पण त्याची नित्य नेमानं आपल्याला सगळी पूजा करता आली पाहिजे. पण बापांनी काय केलं होतं, 100-150 देव. ते विचार पहिल्या दिवशी त्या सगळ्यांना आंघोळ घालणं, गण लावणं, त्या ह्याच्यामध्ये गेलं कटाळून. म्हणला काय म्हाताऱ्यानं अवघड करून टाकलं. आता एवढा आंघोळ घालायची, एवढ्याला गण लावायचा, एवढ्याला तांदूळ व्हायचे, एवढ्याला फुलं व्हायचे, गेला विचार करा. म्हणला आता एक युक्ती करावं. शिकलेलं पोरं उद्याच्या म्हणला या देवाई बकिटातच टाकाव आणि आडाला न्यावाव आणि पाण्यामध्ये शेंदाव. म्हणला कधी आंघोळ द्यावायची. देव बसल्या ठिकाणी तिथंच लट कापू लागले. म्हणले उद्या आपली काही खरी दिसत नाही काय. दुसरा दिवस, आता पटपट सांगतो आपल्याला बराच विषय मांडायचा आहे. दुसरा दिवस उजळला, पोरगा देवघराच्या जवळ आलं आणि ते सगळे देव सावरले. बघे माय म्हणले अरा असं करू नका. तुझ्या अण्णानं आयुष्यभर त्या देवाला लय जपलंय लेकरासारखं. बघा ना, साधू संत जेव्हा देवाची ते देवाला पुसताना सुद्धा कसं पुसते, लहान 2 महिन्याच्या बाळाचा जसा आपण मालिश करतो की नाही, तितकी त्याची सेवा करावं लागते. ते होत नसेल तर मग कशाला आणून ठेवायचं मला सांग. अरे तुझ्या बापानं लई सेवा केली रे म्हणले, असं उगाच म्हणला तेरडे.
बाबाला काम नाही म्हणला, अण्णाला उगच लावले म्हणला, माझ्या मागे टाकले सगळे देव. मी नाही इंगळे महाराज सांगतात, ते देव नेले आणि आगाला नेऊन दोरी लावून मध्ये सोडले. आता पाणी भरायचं म्हणलं बकीट वाटणारच नव्हतं. ते बकीट वाटलं, मध्ये पाणी शिरलं, पत्राचे छोटे 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 देव गटांगळ्या खातच आले म्हणले बाहेर. आणि काही देव आडामध्ये गेले, परत आला म्हणला बरं झालं म्हणला, संख्या कमी झाली. दुसऱ्या दिवशी अशी कशी तरी पूजा केली म्हणतात महाराज. दुसऱ्या दिवशी अशी कशी तरी पूजा केली आणि तिसऱ्या दिवशी तर म्हणला ही पूजा करण्यापेक्षा सासरवाडीला गेलेली सगळ्यात चांगलं म्हणलं, हे नकोच किरकिर. सकाळी सकाळी उठलं म्हणा आणि गेलं सासरवाडीला. कशासाठी? पूजेचा कटार. सासरवाडीला गेले, सासूबाईचा असर घरवत आमच्या डॉक्टर साहेबांच्या घरासारखं, आणि सासूबाई अशाच बाहेर बसलेल्या होत्या, वड्यापाशी जावई दिसले. बघितल्या सासूबाई म्हणली माय मारुतीराय काय पाव लावलं तुम्ही, काय येळेवर जायला पाठवून दिला माय, काय येळेवर जायला पाठवून दिला. ना म्हणला काय झालं असेल, सासरा तर नसेल की म्हणला घरी, आणि पूजत तर नसेल की म्हणला इतर काही. त्याच्या मनात शंका, आणि तेवढ्या जवळ आल्या म्हणला मामा कुठे आहे? काय सांगा म्हणली माय जावाई बापू पहाटच गेलेत तुमचे मामा, तेव्हापासून मला टेन्शन आहे म्हणली. आपली देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल, काय त्या मारती राहायला चिंता म्हणली. काय येळेवर पाठविले, आता मात्र मेलोच रे जे म्हणलं, आणि जे पळालं अजून वापस नाही होत. मी ते सांगितलं, इंगळे महाराज सांगतात आमची पूजा कशी आहे, या पद्धतीची आमची पूजा आहे. पण इथं यांनी सांगितलं, पुन्हा संतांनी सांगितलं पूजा कशी करा, आपल्याला ते दिलेलं काम आहे ते करा. बरं ही ओवी कोणा दिली आहे, ही ओवी कोणा दिली आहे पटकन सांगा, कोणा दिली आहे ओवी? माऊली दिली आहे. बरं ही ओवी कोणत्या ग्रंथावर लिहिली आहे? बघा भगवद्गीतेवर लिहिली. म्हणजे हा उपदेश कुणा केलाय, कुणाला केलाय? भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले, अर्जुना अरे बाबा माझी पूजा म्हणजे मला पाणी घालणं आहे की नाही, मला दह्यानं चोळणं, मला दुधानं चोळणं, ही माझी पूजा नाही रे अर्जुना. माझी पूजा म्हणजे काय आहे, मी ज्याला जन्माला घातलंय आणि मी ज्याला जे काम लावून दिलंय ते काम त्यानं इमानदारीनं करलं हीच माझी खरी पूजा आहे. कोण सांगाले? श्रीकृष्ण. सांगणाराही तसा वागावं लागते तर त्या सांगणाऱ्याचं वजन पडतंय. परणाचे बघा नाही तर भगवान श्रीकृष्ण सांगतात काम करा, काम करा, कामाची लाज बाळगू नका, जे तुम्हाला काम दिले ते करा. वाचा ते भगवान श्रीकृष्णाचं सगळं चरित्र तुमच्या लक्षात येतं. देव अवतार कितवा अवतार आहे? 8वा अवतार आहे. 8वा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण. पण कोणतंही काम दिलं तर देवानं केलं का नाही? काय सांगावं तुम्हाला, घोड्याचा खरारा करायचं काम केलं पुन्हा भगवान श्रीकृष्णाने. युद्ध दिवसा संपायचं, संध्याकाळी संपलं की घोड्याला खरारा करायचं काम कोणा करावं? अहो अर्जुनाच्या रथाचा सारथी म्हणून काम दिलं, केलं का नाही देवा? एवढंच कशाला बळी महाराज, बळी भाऊजी त्या राजसूय यज्ञामध्ये काय उचलायचं काम केलं? काय उचलायचं काम केलं? पात्रवाड्या उचलायचं काम केलं का? कोणतंच काम कमी महत्वाचं नाही आहे. जे जे काम आपल्याला सोपवलं ते इमानदारीनं करा. कोण सांगते? भगवान श्रीकृष्ण सांगतात आणि स्वतः तसं वागलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की तुम्ही काय करा, जे काम दिलंय
ते काम तुम्ही, पण कर्म करा, सत्कर्म करायचं बरं. कर्माचे काही प्रकार आहेत, चांगलं कर्म, वाईट कर्म. आता त्या खोलामध्ये मी जात नाही, सरळ सरळ मला अर्थ याचा सांगायचा आहे. तुम्हाला माहित आहे माऊलींनी देखील, माऊलीला एकूण उद्धवराव किती वर्षाचं आयुष्य मिळालं? 22 वर्षाचं आयुष्य मिळालं. किती? केवळ 22 वर्षाचं आयुष्य मिळालं माऊलींना. ती संजीवन समाधीमध्ये आहेत, पण शरीरानं म्हणालो मी. 22 वर्षामध्ये माऊलींना जे काम दिलं ते काम त्यांनी केलं. ज्ञानेश्वरीचं लेखन केलं, चांदेव 65 केली, अमृत अनुभव केला, हरिपाठ लिहिलाय, अभंग लिहिलेले आहेत, केले. माऊली सुद्धा म्हणतात जी मला जबाबदारी मिळाली ती मी कशी केली पाहिजे? मन लावून केली पाहिजे. आपले सगळ्यांचे इथं बसलेल्याचे आराध्य देव कोण आहे? आपण कोण्या देवाचे भक्त आहोत? पटकन सांगत जा. पांडुरंगाचे. आमच्या अक्कानं सांगितलं. कुणाचे? पांडुरंगाचे भक्त. आपण विठ्ठलाचेच भक्त आहेत ना, वारकरी सगळे. हा पंढरीचा पांडुरंग विठेवर का उभा टाकला? हा, आमच्या बाबा महाराजांनी सांगितलं. बरं, हे कुणाचा अवतार आहे? विठ्ठल. कोण्या देवाचा अवतार आहे सांगा पटकन? कुणाचा? शंकररावांनी सांगितलं, प्राध्यापकांनी. आपली जी विठ्ठल आहेत की नाही, तुम्हाला थोडं काही जणांना माहित नसलं तर लक्षात घ्या, ही आहेत भगवान श्रीकृष्णाचे अवतार. द्वारकेचा राणा, किंवा आपल्याला माहिती आहे की मला वाटतं आरतीत कुठंतरी उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. पंढरीचे पांडुरंग हे कृष्णाचे अवतार आहेत, म्हणून तर रुक्मिणी रुसलेली ते जे काय आपल्याला तुम्हाला कथा माहिती आहे. आणि हे पंढरीचे पांडुरंग विटेवर का उभा टाकले? त्याचं कारण जर काय असेल तर केवळ पुंडलिकानं केलेली आपली आई वडिलांची सेवा म्हणजेच काम. इथं कार्य आलेलं आहे ना, काम. आणि एक अभंग आहे, ज्या अभंगावर मी आईवर बोलतो ना, आता मला नांदेडला बोलायचं 19 तारखेला, आणि त्याच्यामध्ये एक मी उदाहरण सांगत असतो. माझ्या त्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये देखील तो टाकलाय. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आई वडिलांच्या बद्दल. माय बाप केवळ वा वा, छान रितेश ना. माय बाप केवळ नवरार तीर्थासी पुंडलिके काय केले ब्रह्म उभे केले तुका म्हणे माय बापे आवडी देवाची करूपे. या वर्गामध्ये आहे पुंडलिके काय केले. मला हे सांगायचं, परब्रह्म उभे ठेले. अहो द्वारकेचा राणा, तुका द्वारका मी जाऊन आलोय, त्या द्वारकेवरून पंढरपूरला आले. कशामुळं? त्या पुंडलिकानं आई वडिलांच्या सेवेचं इमानदारीनं काम केले म्हणून आले. मग ते जर आपले दैवत असतील पंढरीचे पांडुरंग, तर मग आपण आपल्या कामामध्ये हायलाय करावं का? इण्याला पुकारायची येळ यावं का प्रल्हाद महाराजाला? पारायणाला येऊन बसा म्हणून सांगायची वेळ यावी का? काय करावं? गावाबद्दल खूप बोला वाटतंय, पण पुन्हा वाटतंय अजून पत्रिकेत नाही आलं तर काय करावं? आपण जिवंत आहेत तोपर्यंत जेव्हा चलतंय तोवर तर बोलावं. मला सांगा, वट्यावर तुम्हाला डाव, मी बऱ्याच गाव जेवणाला बघतो, तुम्ही एवढे लोक डाव खेळत बसता, पण विना घेताना मात्र तुमच्याकडे वेळ नाही. तर कसला परमार्थ? 119 वर्ष झालेत आपल्याला, बरोबर आहे की नाही उद्धवराव? मला विनंती करायची आहे की आता मी ग्रामगीतेचा अभ्यास करतोय, एक 6 व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यावरती. एक व्हिडिओ टाकलाय, 2 टाकलेत व्हिडिओ, आणि गावाचा विकास कसा होतो त्याच्याबद्दल मी विस्तारानं बोलणार आहे. त्यामध्ये गावाचा विकास कोण करतो? कुठलाच एक माणूस करू शकत नाही. पारनाथजी करू शकतो का कोणी एकटं? कोणीच एकटं करू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना दिलेलं काम इमानदारीनं करावं लागेल. कुणाला कोणतंही काम दिलं, ज्याला पाणी सोडायचं काम आहे त्याला जर इमानदारीनं पाणी सोडलं तर
सप्त्यामध्ये जे जे काही तुम्हाला कामं दिलेले ते जर काम तुम्ही इमानदारीनं केले तर गावाचाच नाही, आणि तुकडोजी महाराज सांगतात पहिल्यांदा कशाचा विकास झाला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे. गावाचा विकास नाही झाला तर काय होतंय, 41 अध्याय आहेत ग्रामगीतेमध्ये आणि 5,500 ओव्या आल्यात. मी तो व्हिडिओ टाकलाय आणि खूप सुंदर ग्रामगीता आहे आणि त्याच्यावर आता माझं प्रेम बसलंय, त्याच्यावर मी बोलणारच आहे. कारण उद्धव गावावर बोलतात तर मला वाटलं आपणही थोडं गावाच्या विषयात जायला काय अडचण आहे, आणि म्हणून गेल्या 15 दिवसापासून तो विषय मी तयार करतो. कशासाठी सांगितलं मी हे, की जर पंढरीचे पांडुरंग आपला आराध्य दैवत असेल आणि ते जर पुंडलिकाच्या बरं जाऊ द्या, पुंडलिकाच्या कामामुळे आले ठीक आहे, पण तुम्ही बघा ना पांडुरंगानं काम केलीत की नाही. चोकोबाची पत्नी बाळंतीण होणार होती आणि चोकोबांना कुठं जायचं होतं, वारीला जायचं होतं. बा महाराज त्यावेळेला साक्षात परब्रह्म पंढरीचा पांडुरंग काय झाले हो, चोकोबाची बहीण रंग. बरोबर, काय काय काम करावे त्या पांडुरंगाला जे आपण सांगू शकत नाही. तो कानोपात्रेसाठी काय केलं त्यांनी, अभंगच आहे ना, उचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रवासी चर्म रंगो लागे रोहिदासा संगे. आता बरेच आहे, ते खूप मोठा अभंग आहे. मग हे कामच केलेत की माऊली महाराज फार छान सांगतात त्याच्यावर. आणि म्हणून माऊली सांगतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. म्हणून तुम्ही काय करा, तुमच्यावर जे काम सोपवलंय ना ते काम कसं करायचं, इमानदारीनं करायचं. बरोबर आहे. आता आपण एवढंच ठरवायचं सप्त्यामध्ये, आपण काय ठरवायचं, आपल्याला जे दिलंय ना काम ते कसं करायचं. आता मी प्राध्यापक आहे, मला शिकवायचं काम आहे, मला एका तासाला, तुम्ही मोठेपणा सांगितलं म्हणताल पण या गादीवर लबाड कशाला बोलू, मला एका तासाला, 1 तास म्हणजे 50 मिनिटाचा 5,000 रुपये देते कोण, सरकार. आणि दररोज 2 तास असते तर किती हजार मिळतात दररोज, मला 10,000. आता मला जर 5,000 रुपये एका तासाला सरकार देत असेल, सरकार म्हणजे कोण, तुम्ही मुरकुलचा पुडा घेतला त्याच्यावर टॅक्स, तुम्ही मिठाचा पुडा घेतला त्याच्यावर टॅक्स, तुम्ही बिस्किटचा पुडा घेतला त्याच्यावर टॅक्स. सरकार म्हणजे कोण आहे, तुमच्या टॅक्सचे पैसे आहेत ना ते मला मिळतात. 3-3.25 लाख रुपये पगार मिळते महिन्याला. कशामुळं, त्या मोतीराम महाराजांच्या कृपेमुळे, माझ्या आई वडिलांच्या कृपेमुळे. पण मी जर ते शिकवायचं सोडून दिलं आणि 400-500 रुपयाच्या प्रवचनासाठी, त्या पॉकेटासाठी जर त्या पोरावर अन्याय केला तर हे पाप मला कुठं फेडावलंय. मला जे काम दिलंय ते मी इमानदारीनं करणं, कोणतंही असं माझ्या नशिबात जे होतं ते देवानं मला दिलं, तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला देवानं दिलं असेल, पण जे मला काम दिलंय ते काम मला काय करता आलं पाहिजे, इमानदारीनं करता आलं पाहिजे. पुन्हा मला इंगळे महाराज आठवायले, कारण मला सत्ता आला की नेहमी इंगळे महाराजांची आठवण होते. ते कामाचे 3 प्रकार सांगायचे. कोणते 3 प्रकार सांगायचे, बिनकामे, सांगकामे आणि आगाऊ कामे. व्यंकटराव, पहिला प्रकार कोणता, बिनकामे. बिनकाम म्हणजे काय, कामच करायचं नाही ना. अलीकडच्या पोरांच्या मध्ये हे दिसतंय मला, पोरांनी खरं तर या वयामध्ये काम केलं पाहिजे. समजा तिथं वाट्यावर बसलेत आमचे रामभाऊ, आमचे तुकाराम बसलेत आणि भाऊ महाराजांना सांगितलं जरा तुकाराम मला बोलून आण बरं, आणि जे बिनकामाचं असते ते काय म्हणते, ते तिथं नसल्यास, अरे हाय मी बघायला दिसाले ना, तिथं कुत्र असल्यास, अरे नाही रे, आणि चावलं तर इंगळे महाराज म्हणतात मग इथंच मर. याला काय म्हणायचं,
बिनकामे. दुसरं सांगायचे सांगकामे. सांगकाम म्हणजे कोण? जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. वामन जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. ते म्हणले सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, तेव्हा म्हणले चुलीवर दूध तापाय ठेवलंय, मी जरा बाहेर जाऊन आले, त्याच्याकडे लक्ष ठेवी. विश्वंभरराव काय सांगितलं? चुलीवर दूध तापाय ठेवलंय, जरा मी तिकडे जाऊन आले माऊली, तेवढं लक्ष ठेवी. म्हणले ठीक आहे जा. मामी गेली बाहेर, अर्ध्या एक तासानं आली, बघायला इथं काय चुलीवर दूधच नाही. सुनाला म्हणले होय का, तुला म्हणलं होतं की दूध लक्ष ठेवी म्हणून, दूध दिसेना झाले. म्हणले मामी मांजरानं येऊन पेलं की, आणि तू काय केलीस? तुम्ही म्हणला की लक्ष ठेवी, मी बघ लक्ष ठेवलं. म्हणले कशी प्याली, काय प्याली, किती प्याली. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, बाकी करायचं. आणि हे मला तिसरा एक दृष्टांत सांगायचे, आगाव कामे. रामदास, आगाव कामे म्हणजे कसं? मालक आजारी पडला आणि नोकराला म्हणले हो किनगावला जाय, मला लई सर्दीन ताप झाली बघ म्हणले, जाऊन मेडिकलहून गोळ्या घेऊन ये. तेवढंच करावं का? आगाव कामे होत आहे. गेलं किनगावला, आता मालकाकडे चिल्लर नसलेल्या मालकाने 1000 दिले होते म्हणा, त्या काळात 2000ची नोट होती म्हणा, आपल्याला काय द्यायची त्या घ्यायची. आणि म्हणले हो ते गोळ्या घेऊन ये, 2000ची नोट घेऊन गेला, गोळ्या घेतले आणि गोळ्या घेऊन म्हणाले गोळ्या घेतलो म्हणला मालकाला, पण या गोळ्यानं जर मालकाचं कमी नाही झालं तर, रात्रीतून ताप जास्तच वाढली आणि मालक सकाळी गेले तर पुन्हा मला म्हणते म्हणला जाय ते मडकं घेऊन येन, ते पांढरा कपडा आणन, सुतळी आणन, हे आणन, ते आणन. डबल डबल बेजारी करण्यापेक्षा काय करावं बघा. ते मर्यादा टाकायचं. आमच्या हिंदीमध्ये त्याला कफन म्हणतात. कफन आता काय म्हणतात इकडं काय हिंदीतला शब्द आहे ते. कफन बी घेतलं, ते नारळ बी घेतले, कपडे बी घेतले, सुतळीची बंडल बी घेतलं, नारळ घालला. महाराज घरात बसले होते, आणलाच करे गोळ्या म्हणलं आणलो. आणि ह्या कॅरी बॅग मध्ये एवढं काय दिसालंय, काय आणला ते म्हणला. मालक रागावला की नाही म्हणजे तुम्हाला गोळ्या दिल्या आणि त्यानं कमी नाही झालं, रात्रीतून ताप लईच वाढली आणि सकाळी म्हणून नाही म्हणले, पण काही झालं तर पुन्हा कुठं जावं म्हणून त्याला काय म्हणावं? आगाव कामे. असं काहीतरी मदत सांगायचे महाराज. मला यावर्षी वाटलं थोडं आपण आता अशाही अंगाने बोलावं म्हणून हे कामाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. आपल्या सगळ्या संतांची जर यादी काढली तर सगळ्यात महत्वाचं कामाला कर्माला महत्व देणारा संत म्हणजे कोण? आरण नावाच्या गावामध्ये राहणारा संत. आरण नावाच्या गावामध्ये राहणारा कोण? प्रवीण महाराजांनी सांगितलं सावतामाळी पंढरपूरच्या जवळ आहे आरण नावाचं गाव. सगळे लोक वारीला त्या आरण मधून जायचे, आषाढीला, कार्तिकीला, महिन्याच्या वारीला. आणि त्या ठिकाणी मात्र हे सावता सगळ्या वारकऱ्यांची सेवा करायचे, सगळ्यांना जीव घालायचे, सगळ्यांना काय चहा मनात जे करायचे ते करायचे. गंध लावलेला, गळ्यामध्ये माळ. आलेले वारकरी विचारायचे बाबा तुम्ही कोणाचे भक्त आहात? ते म्हणले मी पांडुरंगाचा भक्त आहे. कोण म्हणायचे? सावतामाळी. मग बाबा इतक्या जवळ पंढरपूर आहे, तुम्ही कधी पंढरपूरला गेला का दर्शनाला? म्हणले नाही. का नाही? म्हणले मी माळी आहे म्हणले, आणि शेतातला भाजीपाला पिकवणं आणि सगळ्याला खाऊ घालणं ह्याच्यातच मला विठ्ठल दिसतंय म्हणले. मला पंढरपूरला यायचं की गरज वाटली. कांदा मुळाली विठाबाई माई आवडी विठाबाई माझी विठाबाई माझी. कांदा मुळा
मला वाटतंय आमचे बालाजीराव बी छोट्या जागेमध्ये पण मस्त माळव घेतात. तसं त्यांनी दाखवलं हे कांदा, हे मुळा, ही भाजी याची सेवा करतो मी. या जमिनीमधून या भाजीपाल्याला मी काय करतो, मनातून वाढवतो आणि तो भाजीपाला सगळ्याच्या पोटात जातोय. माझ्यासाठी पंढरपूरच्या देवाचं विठोबाचं दर्शन म्हणजे हेच आहे की नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती. चला दुसरं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, सेना नाव्याचं. सेना नाव्यानं देखील काय केलं, सेना नाव्यानं देखील आम्ही वारीक वारीक हयामत बारीक. सुंदर आहे, याच्यातला मतितार्थ वेगळा आहे, आपल्याला सरळ सरळ याचा अर्थ घेता येत नाही. सेना नावी आमच्यात वारकरी संप्रदायामध्ये झाली, ज्यांनी कामाला महत्व दिलं. सावकामारी आमच्यात वारकरी संप्रदायामध्ये झाले, ज्यांनी कामाला महत्व दिलं. तिसरे आपल्या जवळ असलेले धाराशिव जिल्ह्यामधले तेरडोकीचे संत. फिरत्याचा का वरती निरसी मातेला आकार विठ्ठला तू कुंभार. विठ्ठला तू कुंभार. केवळ मी कुंभार आहे ना, तर सगळ्यांच्या घरामध्ये मटके जावे याच्यासाठी मातीवर जीवापाड प्रेम करणारे आमचे गोरोबा कुंभार देखील तुम्हाला माहिती आहे की त्यांनी या ठिकाणी या गोष्टीला महत्व दिलेलं आपल्याला. युट्यूब चालू असल्यामुळे डिस्टर्ब होईल. सुरू आहे कोणी आलं व्यंकटराव बंद करा. बोलू